भारी वाटतंय. आता मी बसते थोडा वेळ, मग जाऊन नाश्ता पाणीची बंदोबस्त करते. सो गाईज, मी काय बोलतात त्याला, बरेच लोक मला म्हणजे थोड्या दिवसापासून म्हणजे एवढ्या 4-5 दिवसामध्ये मला काही लोक मला बोलले की व्लॉग तुझा छान येतोय. म्हणजे लोक माझा व्लॉग बघतायत, भले व्ह्यूज तेवढे नाही आहेत, पण जेही येतात 10-15 व्ह्यूज पण काही कमी नसतात, भरपूर असतात. 15 लोकांनी व्लॉग बघणं म्हणजे खाऊ नाहीये. सो बरेच लोकांनी मला बोललंय की ब्लॉग तो अच्छा बना रही है. तर मी म्हटलं अरे आप देख रहे हो क्या, असं मला खूप भारी वाटलं ज्यावेळेस लोक बोलतात ना, असं मला खूप छान वाटते की यार म्हणजे चल चला लोक बघतात तर का नाही आपण खरंच ब्लॉग बनवायला पाहिजे. तर सो मी विचार केला चला आपण ब्लॉग बनवूया आणि बस व्लॉग बनवूया. आणि आजच्या दिवसात काय काय करतेय मी ते तुम्हाला दाखवते. जेवणाचं नाश्त्याचं काहीच काय बनवू काय कळत नाहीये, कारण की अर्पिताला सर्व काही सॉफ्ट सॉफ्ट खायचंय. ती 2 दिवस झाले स्कूलला ट्युशनला पण गेलेली नाहीये, तर ते का नाही गेले त्याच्यासाठी मी एक वेगळा ब्लॉग टाकणार आहे. तर तेही तुम्ही बघा आणि आजचा ब्लॉगही बघा शेवटपर्यंत बघा, आवडेल तुम्हाला. सो स्टे ट्यून गाईज, आपण बघू आजच्या दिवसात आपण काय काय करणार आहे. हे एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? वेलकम और वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. सो गाईज, तर कसे आहात तुम्ही गाईज? मी तर छान आहे आणि मस्त सकाळ झाली आहे, चाय पण झालेला आहे पिऊन माझा. आणि काय बोलतात त्याला, आपण आपला व्लॉग स्टार्ट करूया, बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय आपल्यासोबत होते. सो लेट्स गेट स्टार्टेड. माझी गॅलरी कशी वाटते हे इग्नोर करा हे, कारण की मी काय करू, एवढी रशी पुरतच नाही कपडे सुकवायला. सो मला आणि हे आमिषची पॅन्ट आहे जे सुकलेली नाहीये, सो ते तिथंच ठेवली आहे तिला, तर ते इग्नोर करा. पण माझी गॅलरी जाम भारी वाटते यार, जाम भारी वाटते. याच्यात फक्त झाड पाहिजे, झाड ते येऊन जातील पण ऊन कुठून येणार, महत्वाची तर ऊन पाहिजे. सो बघू आता पुढं आपण काय काय करतोय. सो स्टे ट्यून गाय, स्टे ट्यून. खरं जाऊ तुम्हाला कामाला, काल तर कामाला गेली, मला एवढी चिडचिड चिडचिड होत होती, खूप चिडचिड होत होती. कारण की ना म्हणजे काय माहिती का, असं म्हणजे मला लाईक किचकिच किचकिच वाटत होतं. कारण की एक तर 1:30 वाजता कामावर पोहोचले आणि त्याच्यानंतर मग काम करायचं सर्व काही, मग मला लई कंटाळा येतो. पण तरी मी जसं तसं काम केलं. पण खूप काम बाकी आहे करायचे, तिकडं पण आणि इकडं पण आहे बघा. एवढे सारे कपडे ठिकाण्यावर लावायचे, तर मला आहे ना ऍक्च्युली मध्ये खरं सांगू तर कळतच नाही, कारण दोघ्या मुलींचे कपडे एवढे छोटे छोटे होतात घडी करून, तर ते ठेवू कुठं आणि कसं काय मला ते काही कळतच नाही. सो हे इथं ठेवलेले आहेत, आता हे मला सर्व आवरून घ्यायचंय. सर्व आवरतीये आणि मुली आता झोपलेत, अजून उठलेले नाही. आणि ते कुकी उठायच्या आधी मी जरा 5-10 मिनिटं बसते आणि जाऊन आपले कामं आवरतीये. असं आहे आजचं माझं. तो गाईज, मी कुठला तरी एक कॉर्नर बघतीये रील शूट करायसाठी. म्हणजे काही रील्स मला बनवायचे आहेत, काही प्रोडक्टचे. तर मी जागा शोधतीये की मला कुठं चांगला काय येणार, सन काय बोल, जंग लागलाय माझ्या डोक्याला, जंग. काय गाईज, मी खरंच एक कॉर्नर चूज केलाय आणि तो जाम भारी वाटतोय. म्हणजे सनलाईट येते डायरेक्ट, बस एवढंच आहे की मला सकाळी उठून शूट करावा लागेल. सो भारी वाटतंय यार, म्हणजे याला चांगलं क्रिएट केलं ना, हा तर तरी छान वाटतंय. छान वाटतंय म्हणजे मी चांगलं इथं छान क्रिएट होऊ शकते रील्स वगैरे. आणि सनलाईट पण येत आहे आणि माझा रिअल स्किन कलर पण दिसते, नाही तर मी नुसते अशी आबाळी गाबाळी काळी कुळी दिसते. तो गाईज चला, माझा कॉर्नर फिक्स झालेला आहे आणि अशी छान सनलाईट येत आहे.
तर मी खूप हॅपी. आता मी इथंच बसून व्हिडिओ शूट करेन. सो आ तू कधी उठली? आई शपथ मला माहितच नाही. आणि हे बया उठून बसलेली आहे. आता मला फोन बंद करावा लागेल कारण की दाखवते. हिरोईन, अय हिरोईन, हिरोईन कधी उठली सांग तू की. लाइक करो. लाईक करो बोल ना कुकी. क्या बोल? लाइक करो. सो गाईस ती पळाली आहे आणि आता मी कॅमेरा बंद करतेय. आता मी माझे काम आवरतेय. सो स्टे ट्यून गाईज. जम भारी वाटतंय हा. मस्त एकदम मेकअप व्हिडिओज पण बनतील इथं. छान वाटेल. हाय, लाईक करो, शेअर करो, शेअर करो, कमेंट करो, फॉलो, सबस्क्राईब, लाईक करो, शेअर करो, कमेंट करो. बरेच दिवसांनी गाईज घरी मॅगी बनतीये. कारण खरं सांगू तर खूप दिवस झाले मॅगी संपली पण होती आणि बरेच दिवस झाले मुली मॅगी मॅगी करत आहेत. तर काल गिन्नीच्या पप्पांनी खूप सारे मॅगीचे फ्लेवर्स आणले. तर आता मी मुलींना बनवून देत आहे. कारण की काही रिझनपासून अर्पिताला ती मॅगी खायची म्हणजे चारायची नव्हती. पण आता मी तिला बनवून देत आहे. सो खूप सारे फ्लेवर्स आणलेत गिन्नीच्या पप्पांनी त्याच्यामध्ये. तर गाईज आज मी ना मॅगीचा व्हेज आटा नूडल्स बनवते आहे. खरं सांगू तर म्हणजे ना खूप खायला टेस्टी लागते यार. म्हणजे असं म्हणजे वाटत नाही आहे की बाई म्हणजे आपण मॅगी वगैरे खातो आहे. म्हणजे टेस्ट तोच येतो. त्याचा मसाला पण खूप सुंदर वाटतो आणि एकदम भारी मॅगी अशी शिजते वगैरे ना. खूप छान वाटतं. असं म्हणजे मैद्याचं नाही आहे ते. तर ते मला ओके वाटते यार खायला. म्हणजे रेग्युलर बेसवर ठीक आहे. तर मग मी त्याला ना असे बारीक बारीक चुरे करून त्याला बॉईल करायला घेते आहे. आणि त्याच्यामध्ये मी हा वाला मॅजिक मसाला टाकणार आहे. आणि त्याच्यासोबत हा रेग्युलर जो व्हेज आटा नूडल्समधून निघालेला आहे मी तो टाकणार आहे. आणि असं तर मस्तपैकी आता मी मॅगी उकळून घेते आहे. आणि मग ना मी त्याला काय करते माहिती आहे का, छानीमध्ये चांगलं व्यवस्थित छानून घेते. म्हणजे ना त्याच्यातलं पूर्ण जो पाणी आहे ना सर्व नितळून जाते. आणि मग मस्त आपल्याला ना म्हणजे असं शॅलो फ्राय वगैरे करायला ना खूप छान येते त्याच्यामध्ये. मग मी ना ते सर्व असं ना गरम गरम पाणी असं सर्व बाहेर छानीतून नितळून काढते. आणि व्यवस्थित त्याला असं एकदम ड्राय व्हायला ठेवते. आणि मग टोमॅटो आणि तर गाईज मी आटा नूडल्स बनवलेला आहे. आणि तुम्ही बघा ते किती असे एकदम सुरसुटीत झालेले आहेत. काय बघतात त्याला असे मोकळे मोकळे झालेले आहेत. आणि हे खायला पण खूप छान लागतात. थोडेसे कमी स्पायसी बनवलेत मी कारण अर्पिताला खायचं नाहीये म्हणून. सो हे बघा किती एकदम मोकळे मोकळे झालेत आणि छान टेस्टी लागतात ते. खूप छान बनली आहे. मी काय म्हणते आम्ही रेग्युलर मॅगीपेक्षा ना आटा नूडल्सच भारी वाटते. छान वाटते आटा नूडल्स. म्हणजे पहिले टेस्ट कळायची नाही ना तर चांगलं नाही वाटायचं. आता चांगलं लागतंय. टेस्ट समजते ना. डिफरन्स समजून येते ना. चला ना खायला. अच्छा तू नाही खातीये? खाते ना. नाही खात कुकी? कुकी तू खाते? नाही नाही तू नको खाऊ. गिन्नी चल खायला बस. सकाळपासून माझा दिमाग तर खाल्लाच असेल. टमाटर बडे मजेदार. टमाटर बडे मजेदार. छान आहे का कुकी? अरे कुकी इथे बघ. छान आहे. नाईस. पाऊस आला? पाऊस आला. पाऊस आला.
तुला किती वेळ लागला होता? थोडा वेळ. तर गाईज आम्ही आता निघालोय कामाला. गिन्नीचे पप्पा आम्हाला घ्यायला आले होते आणि मी जर पूर्ण जेवण बनवता तुम्हाला जर दाखवलं असतं ना तर मला इथे 4 वाजले असते ना. आणि आता वाजले आहेत 12:40 झाले आहेत आणि आम्ही चाललोय कामाला. आणि गिन्नी जरा पकड, मी जरा डब्बा दाखवते. मी डब्बा घेतलेला आहे सोबत. तर मी बटाटे फ्राय केलेले आहेत आणि 2 चपात्या घेतलेल्या आहेत. कॉल करते. तर हा माझा याच्यात डब्बा आहे. तर आम्ही निघालो आता कामाला. तर गाईज असा होता आमचा व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण की एवढी जमलिंग होते ना की सर्व काही शूट करणं पॉसिबल नसते. सो इथपर्यंत होता व्लॉग. जे होतं माझ्याकडे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि हे बघा, ही कुकी माझी हँडबॅग घेऊन आलेली आहे सोबत. सो हे कलर याच्यात घेऊन आली आहे. म्हणजे ती रोज घरातून जेव्हा निघते ना त्यावेळेस तिच्या हातात 2 ते 4 सामान तर असतात. आणि ते सर्व घेऊन येते आणि मला ते घेऊनच यावं लागते, नाहीतर ती खूप धिंगाणा घालते. सो मी आता मुलांना सोडते मम्मीच्या इथं आणि आम्ही जातोय कामाला. सो आता असा होता आमचा व्लॉग. जेवढं होतं माझ्याकडे तेवढं मी तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे. सो स्टे ट्यून गाईज, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. काय की नाही, बरोबर ना? सो तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बघू कसं कसं होतंय, कसं नाही होत. सोबत सर्व काही दाखवायचा प्रयत्न करणार. सो आता मी व्लॉग इथंच संपवते. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये गाईज. सो स्टे ट्यून, बाय. बोल लाईक करो. द्या मी काय एक मिनिट सुन. लाइक करो, लाइक करो, मी चाहिए। लाईक करो. की बोल लाईक करो. ही आमच्या कुकीची भाषा आहे. लाइक करायची तर स्टेशन तू क्या बोल लाईक करो, बोल लाईक करो, बोल. गिन्नी तू बोल. मम्मी हिला बोला पहिला. लाइक करो, शेअर करो, सब्सक्राइब करो. थैंक यू फॉर वॉचिंग. बाय बाय जा. तू की बोल लाईक करो. तू सुसू करून आली का? हा नाही, माझीच तू जेवली का ग? हा काय खाल्लं? भात भात तुला दिलाच नाही मी. मॅगी कसं खाल्लं तू? मॅगी खाल्लो. मॅगी खाल्लं आणि नंतर मी काय चारलं तुला? चकोस नाही, त्याच्या अगोदर काय चारलं? चपाती आलू. का बघू दे ना जरा. कुकी तुम्ही काय खाल्लं? तुम्ही चकोस खाल्लं का? चकोस मॅगी चकोस चॉकलेट. सो पप्पाला फोन केला नाही म्हणून पप्पा आले नव्हते. आणि हिला काय तिच्या पप्पासोबत जायचं नव्हतं म्हणून मला एवढं आता खालपर्यंत तिला सोडायला जावं लागत आहे. कारण की ती ऐकतच नाही. तिला मीच पाहिजे. मग मी तिथं जाऊन तिला सोडते आणि मग तिला चकमा देऊन परत तिथून पळते. आणि इथं पण हिला असं कैदेसारखं पकडावं लागते. कारण की ना ही खूप मस्ती करते यार, खूप जास्त मस्ती करते. आणि अर्पिताला तर एवढं तंग करते ना की खूप जास्त तंग करते. बघा कशी आहे. तर गाईज मी आली मम्मीच्या इथं कुकीला सोडून. तर मम्मीने मला हे कानातले घेऊन दिले. छान वाटतंय. हो, माझ्या मम्मीने दिलेत. आणि चॉईस गिन्नीने केलेले आहेत. तर मग ते छानच वाटतंय. आणि खूप दिवसानंतर घातलेत. मोठे इयरिंग्स घालायची सवय सुटून गेली आहे. कारण की तुम्ही बघितलं असेल भरपूर व्लॉग्स मध्ये की माझ्या कानात कधीच काही नसते. कारण तेवढा वेळच भेटत नाही. तर काय आपण सजणार आणि काय सवरणार. पण हे आता छान वाटतंय, खूप छान वाटतंय नाही का. आम्ही इयरिंग्स वगैरे घातल्यावरती ना लुकच वेगळा वाटतो. छान वाटतंय. ऐकतायत ना कसे बोलतायत. छान वाटतात, खूप सुंदर वाटतात इयरिंग्स म्हणजे माझ्यावर मी पण छान वाटतीये. आता मी निघतोय कामाला. बघू जर कोणाला दया येईल तर एक कप चाय पाजेल तर खूप भारी काम होणार.
मुलींना आता सोडलंय, तिथं सोडत नव्हती पण गिन्नी तिला घेऊन गेली आतमध्ये, तर मग मी पळून आली, नाही तर ती मला जाऊन नसतं दिलं तिने. गाडी नको नको चलो मत पिलाओ चाय, फोकट मध्ये इधर लगा उधर जाओ, उधर से चाय पी के आओ, आहे की नाही. जाऊ आपण, लेट होतोय, असाच 1 वाजलेला आहे. समोर राहिलं तुम्हाला चलो बाय गाईज, आता स्टॉप करूया इथंच, मी जाते कामाला, खूप लेट होतीये. सो स्टे ट्यून गाईज, व्हिडिओला बघा, खरंच खूप खूप प्रेम द्या आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. ओके डार्लिंग.